मेथी दाण्याचा एक खास नुस्खा ज्याने फक्त 5 दिवसामध्ये माझ्या कानापर्यंत असणारे केस गुडघ्यापर्यंत लांब झाले आहे. माझ्या पातळ झालेल्या केसांना मुलायम सॉफ्ट केले आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये एक असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल या रेमेडीचा वापर करण्यासाठी. फक्त 5 दिवसामध्ये माझी केस गळती बंद झाली आणि माझ्या कानापर्यंत असणारे केस गुडघ्यापर्यंत लांब झाले आहे. फक्त घरच्याच या 2 वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची लांबी फक्त 5 दिवसामध्ये वाढवू शकता. केसांना मुळापासून मजबूत बनवू शकता. त्यासोबत पांढरे झालेल्या केसांना काळे करणार हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत. यांचे केस अगोदर खूप जास्ती प्रमाणामध्ये गळत होते. यांनी आपल्या केस गळतीचे फोटोज मला पाठवले. यांच्या कपाळावरची रेसिडिंग लाईन पातळ झालेली होती. माझ्या सांगण्यावरून त्यांनी हा उपाय केला. त्यांचे केस आता लांब, दाट व मजबूत झालेले आहे. हा एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे. याने माझ्या केसांना फक्त 5 दिवसामध्ये खूप वेगाने लांब केले आहे. हा केसांना फास्टली लांब करणारा ट्राईड आणि ट्रस्टेड नुस्खा आहे. लगभग 65,000 लोकांनी वापरला आहे आणि आपले फीडबॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केले आहे. त्यांच्या पहिल्या केसांमध्ये आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे. केसांची लांबी अशी वाढली आहे जसा काही केसांना बूस्टर डोज मिळाला आहे. हेअरफॉल तर होणे थांबलेच आहे आणि केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे. सगळ्यात खास गोष्ट, ज्यांचे केस खूप वर्षापासून एकाच जागेवरती अटकले होते, टक्कल पडले होते, कपाळावरची रेसिडिंग लाईन पातळ झाली होती, केसांची लांबी गायब झाली होती, केसांची जाडीपणा गेलेली होती, त्या सगळ्या लोकांच्या केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे फक्त या मेथीच्या वापराने. झाडू मारताना केस दिसतात, कंगव्यामध्ये केस गळून येतात, बेडशीटवरती केस दिसतात आणि आपल्या डोक्यावरती केस कमी. अशामध्ये आपण महागाच्या सिरमवर जास्ती पैसे खर्च करतो आणि त्यांच्यावरच विश्वास करतो, पण आपल्याला रिझल्ट मिळते 0. कारण की बाजारामधल्या सिरममध्ये जास्ती प्रमाणामध्ये केमिकल असते. ते फक्त आपल्या केसांना हानिकारक असते. पण यामध्ये केसांना हानी न पोहोचवता, काही केमिकल न यूज करता केसांची लांबी वेगाने वाढवायची आहे आणि केसांना दाट मजबूत करायचे आहे, तर किचनमध्येच लपलेले आहे याचे सोल्युशन. मी हे सोल्युशन आपल्या केसांवरती ट्राय केले. माझे हेअरफॉल तुरंत थांबले. माझ्या टक्कल झालेल्या डोक्यावरती सुद्धा केस आले. हे गॅरंटेड रेमेडी आहे. याला बनवणे, लावणे याला समजून घ्यावे लागेल. जसे मी वापरले तसेच सेम प्रोसिजर तुम्हाला सांगणार आहे. ॲज इट पद्धतीने जर तुम्ही आपल्या केसांवरती अप्लाय केले, जी प्रोसिजर मी सांगत आहे तीच प्रोसिजर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला पण रिझल्ट असाच मिळणार 100%. तुम्ही म्हणतही असाल की तेव्हापासून ही मेथी दाणा का दाखवत आहे, पण ऐकून घ्या. मेथी दाण्याला तुम्ही नॉर्मल नका समजू. मेथी असा पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहे आपल्या केसांसाठी, आपल्या केसांची वाढ वेगाने करण्यासाठी आणि आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवण्यासाठी. तर ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे मेथी दाणा. मेथी दाणा 1 ते 2 चमच इथे घेऊ शकता. तुमच्या केस गळतीवर आहे. तुमचे केस जर जास्ती प्रमाणामध्ये गळत असेल तर तुम्ही 1 चमच मेथी दाणा आणखी घ्या. म्हणजे की 1 चमच मेथी दाण्याच्या ऐवजी 2 चमच तुम्ही मेथीदाणा यामध्ये वापर करा ही रेमेडी तयार करण्यासाठी. तर इथे मी नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते आहे कढीपत्ता. तर अगोदर आपण घेतले होते मेथीदाणा. मेथीदाण्यामध्ये इतके जास्ती प्रमाणामध्ये सायट्रिक ॲसिड असते आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असते. डॅन्ड्रफची समस्या दूर करते मेथीदाणा आणि टाळूची खाज दूर करते. आपल्या टाळूवरती नवीन केस उगवते. आपल्या स्कॅल्पवरील ब्लड सर्क्युलेशनला खूप चांगल्याने रिपेअर करते. त्यामुळे आपल्या केसांना एक रॉकेटची स्पीड मिळते. आपले केस वेगाने लांब होते. त्यानंतर घेतला आहे मी इथे कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात. केसांसाठी कढीपत्त्याचा पानाचा खूप फायदा आहे. पहिला म्हणजे कोंडा दूर करण्यासाठी कढीपत्त्याच्या पानातील अँटीफंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते, खाज व कोरडेपणा कमी करण्यास मदत करते आणि आपल्या केसांनाही मजबूत चमकदार बनवते. तर इथे तुम्ही बघू शकता कढीपत्त्याची पानं मी या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास मी फिल्टर वॉटर ॲड केलेला आहे
आपल्याला आता याला गॅसवरती ठेवून या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला पकू द्यायचे आहे, म्हणजे की यामधला पूर्ण जोपर्यंत अर्क उतरत नाही या मेथी दाण्यामधला आणि कढीपत्त्याच्या पानामधला, तोपर्यंत आपल्याला या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला आपल्याला गॅसवरती उकडून घ्यायचे आहे. बघू शकता या प्रकारे हे एक आयुर्वेदिक सोल्युशन आहे आपल्या केसांसाठी. हे आपली केस गळती थांबवते आणि आपल्या केसांची वाढही वेगाने करते. म्हणून या रेमेडीला लहान मुलीपासून ते म्हाताऱ्यापर्यंत कोणत्याही वयाचे लोक या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकते, मेल फिमेल दोन्ही पण. कारण की हे एक आयुर्वेदिक पॉवरफुल सोल्युशन आहे. याने तुमच्या केसांना फायदाच होणार आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे त्याच प्रकारे तुम्हाला बनवायचे आहे. यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट ॲड करायची आहे. या पाण्यामध्ये आपल्याला अगोदर हे पाणी थोडंसं कमी होईपर्यंत 10 मिनिट आपल्याला पकू द्यायचे आहे या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला. तर तुम्ही जोपर्यंत हे पकणार नाही तोपर्यंत आपल्याला असं फिरवत पण राहायचं आहे, म्हणजे की जे कढीपत्त्याचे पानं आहे ते अलटीपलटी करत राहायचे आहे मेथी दाण्याला आणि कढीपत्त्याला. बघू शकता, कलरही बघू शकता. यामधले पूर्ण पोषक तत्व आता यामध्ये उतरलेले आहे आणि थोडंफार पाणी पण इथे कमी झालेलं आहे, म्हणजे की हे पूर्णपणे पकलेलं आहे आता इथे मेथी दाणा आणि कढीपत्ता. तर या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला. जोपर्यंत यामधले पोषक तत्व उतरत नाही आणि यामधले अर्क उतरत नाही या दोन्ही इन्ग्रेडियंट्समधले, तोपर्यंत आपल्याला या प्रकारे पकून घ्यायचे आहे. इथे मी गॅस ऑफ केलेला आहे. हे व्यवस्थितपणे आता पकून झालेले आहे. यामधले जे काही प्रोटीन आहे आपल्या केसांसाठी ते आपल्याला मिळून जाणार. त्यानंतर आपल्याला एका चाळणीच्या मदतीने या पाण्याला गाळून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला गाळून दाखवत आहे त्याच प्रकारे. तर बघू शकता, एकदा वापरण्यासाठी मी हे सोल्युशन तयार करत आहे, हे पॉवरफुल सोल्युशन. यामध्ये आपल्याला एक गोष्ट आणखी ॲड करायची आहे. जेव्हापासून मी हे आपल्या केसांवरती ट्राय करत आहे ना, मला भरपूर फायदा मिळालेला आहे. माझी केस गळती तुरंत थांबलेली आहे आणि केसाची वाढही वेगाने झालेली आहे. यामध्ये आपल्याला 1 चम्मच बदाम तेल ॲड करायचं आहे. बदाम तेल टाकल्यानंतर याला आपल्याला मिसळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. तर हे एक जादुई उपाय इथे तयार झालेला आहे आपल्या केसांची वाढ वेगाने होण्यासाठी, आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती केस उगवण्यासाठी आणि आपली केस गळती तुरंत स्टॉप होण्यासाठी. हे एक पॉवरफुल सोल्युशन इथे तयार झालेले आहे. तुमचे केस खूपच गळतात, वाढतच नाही. चमच्याभर मेथी दाण्याचा हा एक जादुई उपाय 5 दिवसामध्ये तुमच्या पातळ केसांना घनदाट लांब करणार. 100% गॅरंटी देते मी, कारण की हे मी स्वतः आपल्या केसांवरती ट्राय केले आहे, म्हणून मी हे गॅरंटीसोबत तुम्हाला सांगत आहे. 5 दिवसामध्ये आपल्या केसांना लांब करण्याचा आहे हा गॅरंटेड उपाय आहे. हा एक जादुई उपाय आहे आपल्या केस गळतीला थांबवण्याचा आणि आपल्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती केस उगवण्याचा आणि आपल्या केसांना स्पीड मिळण्याचा. एक तुमचे केस कितीही पातळ असू द्या, या उपायाने तुमचे केस खूप घनदाट होणार आणि केस गळती तर तुरंतच थांबणार आणि केसांची वाढही वेगाने होणार. म्हणून म्हणते हा उपाय तुम्हाला रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे. रात्रभर आपल्या केसांना हे लावून ठेवायचं आहे. तुम्ही म्हणाल की हे पाणी कसं काय रात्रभर ठेवायचं, पण तुम्ही सकाळी बघा, हे पाणी पूर्ण तुमच्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं दिसेल तुम्हाला. सकाळी उठून आपल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करा. माझ्या केसांसारखे तुमचेही केस लांब, दाट व मजबूत होतील, चमकदार होतील. म्हणून म्हणते हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या ठिकाणावरून, कोणत्या शहरातनं, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगाल. मला पण कळणार हा व्हिडिओ भारतातल्या कोणत्या ठिकाणापर्यंत पोहोचलेला आहे. चला तर मग बाय.